गाईज, कसे आहात सर्व? मजेत? तर आज आपण सोडवणार आहोत पेपरमधील कोडे, पण जरा वेगळ्या प्रकारचे. चला तर मग सुरू करूया. तर गाईज, आज आपल्याला हे कोडं सोडवायचं आहे. कोडं म्हणजे गणितातल्याच रूपात आहे. त्यात बघा काय काय चित्र दिलेली आहेत. टेडी बियर आहे, ट्रेनचं इंजिन आहे, कार आहे, त्यानंतर डक आहे, हो की नाही? म्हणजे किती प्राणी झाले? 1 2 3 आणि चौथी आहे कार. सॉरी, 2 प्राणी झाले, टेडी बियर आणि डक, आणि इंजिन आणि कार, हे 2 झाले व्हेइकल्स, हो की नाही? आता आपण हे कोडं सोडवूया. बघा कसं दिलंय. इथे बेरजेची चिन्ह आहेत आणि या सगळ्यांची बेरीज काय होते त्याची उत्तरं इथे दिलेली आहेत. आणि खाली कशाची किंमत किती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, हो की नाही? मग आता त्याच्यासाठी सगळ्यात सोपं काय पडणार आहे बघूया. जर आपण डकची किंमत घेतली आणि टेडीची पण घेतली तर ते वेगवेगळ्या होऊ शकतात, त्यामुळे ते घेऊन चालणार नाही. आता इथे कार आहे, डक आहे आणि ट्रेन इंजिन आहे, हे पण सगळे वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण नक्की किंमत त्याची किती कोणाची ते सांगू शकत नाही, हो की नाही? मग आता उरतंय पुढच्या याच्यात बघूया. इथे ट्रेनचं इंजिन आहे, कार आहे आणि ट्रेनचं इंजिन आहे. इथे आपण ट्राय करून बघूया. आता इथे 13 दिलेले आहेत, हो की नाही? 13. आणि इथे कारची किंमत किती घेऊया मग, किंवा ट्रेन इंजिनची किती घेऊया, हे पण व्हॅरी होऊ शकतात. त्यामुळे मग आता उरला खालचा पर्याय. बघा इथे तिघं कारच आहेत आणि इथे किंमत दिलेली आहे. याच्यावरून आपण सहज काढू शकतो, हो की नाही? आता तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळे येतच असणार. येत नसेल तर काळजी करू नका, मी सांगते. आता बघा इथे तिघही कार आहेत आणि 15 लिहिलेले आहेत. मग आता इथे आपण एक आकडा घेऊन बघूया. तर 3 म्हणजे 1 1 1 आणि 1 हे तिघं मिळून 3 होतील. ही किंमत मॅच होत नाही. मग 2 घेतला तर 2 2 2, 2 3 जा 6 होतात, म्हणजे 6. ते पण नाही होत. मग 3 घेऊन बघूया. कारची किंमत जर 3 ठेवली तर 3 3 आणि 3, तिघं 3ची बेरीज केली तर होईल 9. हे पण नाही होत. मग 4 घेऊन बघूया. 4 4 आणि 4 हे तिघं 4 मिळून होतील 12. हे पण मॅच होत नाही. मग आता पुढचं उरतो 5. आता इथे 5, इथे पण 5 आणि इथे पण 5, तिघं 5ची बेरीज केली तर होते 15. ये, म्हणजे कारची किंमत आपल्याला बरोबर मिळाली. ती आली 5, हो की नाही? कारची किंमत बरोबर मिळाली आपल्याला 5. आता पुढचं सॉल्व करूया. त्यासाठी आता आपल्याला 2 सारखे कुठे आहेत ते बघूया. आता कारची किंमत माहिती आहे आणि त्याबरोबर 2 सारखे काय दिसत आहेत ते बघूया. बघा इथे कार दिसते आणि इथे ट्रेनचे इंजिन्स दोघं दिसत आहेत. म्हणजे काय होणार आहे, तिथे आपल्याला ट्रेनच्या इंजिनची बरोबर किंमत मिळेल. म्हणून आपण ते सॉल्व करूया. आता कारची किंमत आहे 5 आणि इथे दिलेली आहे 13. तर मग कारची किंमत 5 आणि ही 13. 13 मधून जर 5 गेले तर उरतात किती? 8. आणि ट्रेनचे 2 इंजिन्स आहेत, म्हणजे इथे आणि इथे. मग यांची दोघांची बेरीज कुठल्या आकड्याची होईल 8 बरोबर ते बघूया. 1 आणि 1 ठेवली तर 2 होणार. 2 आणि 2 ठेवली तर 4 होईल. 3 आणि 3 6 होतील. 4 आणि 4 हे 8 होतील, बरोबर. म्हणजे ट्रेन इंजिनची किंमत झाली 4. बघा बरोबर सोडवलं की नाही आपण? आता आपल्याला कारची पण किंमत मिळाली आहे आणि ट्रेन इंजिनची पण मिळाली आहे. आता आपण हे इथलं काय आहे पझल ते सोडवूया. आता इथे ट्रेन इंजिनची किंमत आपल्याला माहिती आहे, किती आहे? 4. आणि कारची किंमत पण आपल्याला माहिती आहे, ती आहे 5.
आणि इथे दिलेले आहे 11. मग 4 अधिक 5 होतात 9. आणि 11 वजा 9 केले तर उत्तर येतं 2. म्हणजे बदकाची किंमत आली 2. ये, आपण बदकाची ही किंमत शोधून काढली. आता उरलंय टेडी. आता बघा, बदकाची किंमत आहे 2 आणि टेडी आहे तिथे 2 आणि इथे दिलंय 8. मग 8 आणि ही बदकाची किंमत त्यातून वजा केली तर उरतात 6. मग 1 अधिक 1 केला तर 2 होतात. 2 अधिक 2 केले 4 होतात. 3 अधिक 3 केले तर बरोबर 6 होतात. म्हणजे टेडीची किंमत झाली 3. अशा प्रकारे आपण टेडीची किंमत, कारची किंमत, ट्रेन इंजिनची किंमत आणि बदकाची किंमत चारींची ही किंमत शोधून काढली आहे. बरोबर. आता आपल्याला हे सोडवायचं आहे त्याच्यावरून. आता बघा, कारची किंमत इथे लिहूया. ती आहे 5 अधिक ट्रेन इंजिनची किती आहे 4. ती इथे लिहूया. ती झाली 4 अधिक टेडीची किंमत लिहूया. टेडीची किंमत किती आहे 3 अधिक बदकाची किंमत लिहूया. बदकाची किंमत किती आहे 2. आता सर्व मिळून त्यांची बेरीज करूया. 5 अधिक 4 6 7 8 9. 9 झाले. अधिक 3 10 11 12. 12 झाले. अधिक 2 13 आणि 14. तर आपल्याला उत्तर मिळालं आहे 14. अशा प्रकारे हे गणित आपण सोडवून दाखवलं आहे. ये. तर गाईज, अशा प्रकारे आपण गणित सोडवलेलं आहे. अशाच प्रकारची नवीन कोडी गणिताच्या रूपातली किंवा अजून वेगळी मी पुढच्या वेळी नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.